वनच राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे असं ट्विट आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याबाबत केलं होतं। त्याबाबत आमदार निलेश राणे यांना विचारलं असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यापेक्षा वनमंत्री गणेश नाईक यांनी सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, इथली वनच राहिली नाही तर वनमंत्री काय कामाचे असा प्रश्नच त्यांनी विचारला। पाहूयात। नाही, नेमकं गणेश नाईक साहेबांना काय झालंय मला माहित नाही, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे। आपण अलायन्समध्ये आहोत, माहितीमध्ये एकत्र आहोत, तर तुम्हाला विरोधक दिसत नाहीयेत, तुम्हाला शिंदे साहेब दिसत आहेत आणि वारंवार स्वतःला पब्लिसिटी मिळावी म्हणून तुम्ही शिंदे साहेबांचं नाव घेताय। हे नाईक साहेब अगोदर काय बोलले नाहीत, आता बोलायचं काय कारण आहे? अच्छा, वन खात्यामध्ये काय चाललंय ह्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। कोकणातल्या आमच्या फॉरेस्टच्या जमिनी बघा काय चाललंय, ते लाकूड तोडी मोठ्या प्रमाणात चालली आहे, जंगलं रिकामी होत चालली आहेत, ते जनावरं खाली यायला लागलेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची सोडली। तुम्हाला एका मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये तुम्हाला रस्त्याची एनओसी पाहिजे असेल फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून, ती मिळत नाहीये, फॉरेस्ट ऑफिसर नाहीये, साधन सामग्री नाहीये। ही कसली नाटकं करताय आणि कोणासाठी करताय? स्वतःसाठीच ना। ह्याच्यातून कोणाला, महाराष्ट्राला काय मिळणार आहे? म्हणून मी म्हटलं वनच राहिली नाही तर हे वनमंत्री काय कामाचे? त्यांनी काहीतरी कामं करून दाखवा। स्वतःला एक तर खातं मिळालंय, ह्यांना जी खाती मिळतात त्या खात्याचं वाटोळ होतं। मागे पण एक्साईज खातं यांच्याकडे होतं, एक्साईजमध्ये ते काय दारूचे लायसन्स देण्यामध्ये झोलझाल केले, तिकडे सरकारचं इन्कम कुठेतरी नुकसान केलं। आता परत वन खात्यामध्ये तेच करताय। अहो, आपण तुलना कोणाशी करताय आणि कशासाठी हे चाललंय मला काय कळायचा मार्ग नाही। पण ठीक आहे, आम्ही काय गप्प बसणारी लोक नाही। तुम्ही चांगल्या वातावरणामध्ये अलायन्समध्ये आहात, चांगली गोष्ट आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण शिंदे साहेबांवर टीका काय खपून घेतली जाणार नाही।